श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ यांचा आज तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीय या दिवशी प्रकट दिन आहे. त्यांच्या भक्तांसाठी ही सगळ्यात मोठी पर्वणी असते. असं म्हटलं जातं की 1856 मध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये अवतरले होते आणि त्यांनी तिथे दीर्घकाळ वास्तव्य केले. श्री स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रय यांचे अवतार आहे. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हे नंतर श्री स्वामी समर्थ यांच्या रूपात प्रकट झाले. 13व्या शतकात श्री नृसिंह सरस्वती उसाच्या होडीतून श्रीशैल्य जवळ कर्दळीवन येथे दाखल झाले आणि त्यांनी मंदारच्या झाडाखाली जवळजवळ 300 वर्ष ध्यान केले. आणि त्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावरती वारूळ रचले आणि एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोडण्यात त्या वनात गेला. लाकूड तोडत असताना अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि त्यात वारुळावर जाऊन पडली आणि त्यानंतर त्या वारुळातून रक्त बाहेर निघाल्याने एक दिव्य प्रकाश बाहेर पडला. आणि मग काय, त्या वारुळातून एक तेजस्वी रूप बाहेर आले, ते म्हणजे आपल्या अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. हे सर्व पाहून लाकूडतोड्या प्रचंड घाबरला, पण स्वामींनी त्याला धीर दिला आणि अभय दिले आणि देशप्रवासासाठी ते निघाले. देशप्रवास करून आल्यावर शेवटी ते अक्कलकोटला थांबले आणि काही वर्षांनी त्यांनी तिथेच समाधी घेतली. आणि आजही मोठ्या प्रमाणात श्री स्वामी समर्थ यांचे भक्तगण तिथे स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तांसाठी दिलेला मंत्र म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.